म्हणजे प्रेम. आता प्रेम कशाला म्हणायचं? प्रेम म्हणे सांगता बोलता. प्रेम सांगताही येत नाही आणि प्रेम बोलताही येत नाही. प्रेम सांगता येत नाही. महाराज माझं लय तुमच्यावर प्रेम आहे हे म्हणलं की प्रेम नाही म्हणायचं. प्रेम बोलताच येत नाही. एका मुक्या माणसाला साखर दिली खायला. प्रेमाची व्याख्या सांगत असताना नारद महर्षी सांगतात मुखा स्वाद नवत. म्हणजे मुक्या माणसाला साखर खायला दिली आणि त्याला विचारलं कशी लागली. मुक्याला सांगता येणार आहे का गोड? नाही. परंतु गोड लागली का नाही त्याला. आणि तसंच प्रेम आहे. प्रेम सांगताच येत नाही आणि जो सांगतो ते प्रेमच नाही. विठाला विठाला प्रेम हे अंतकरणात साठवायची गोष्ट आहे. आणि असं प्रेम भगवंताविषयी जो साठ होतो असा जिव्हाळा जो साठवतो. महाराज म्हणतात तोची दैवाचा पुतळा. दैव म्हणजे भाग्य आणि भाग्याला प्राप्त झालेला पुतळा. आता पुतळा आपण लोखंडाचे पुतळे बघतो, लाकडाचे पुतळे बघतो, मातीचे पुतळे बघतो. त्या एकलव्याने नाही का म्या मातीचा द्रोण केला, मातीचा द्रोण केला असे पुतळे. परंतु हे दैवाचा पुतळा काय भानगड. परंतु काही काही गोष्टी आता भाग्य काय दिसतंय का? दिसायची गोष्ट आहे का होय तात्या? भाग्य ही दिसायची गोष्ट आहे का? आणि तुकोबरा काय म्हणतात तोची दैवाचा पुतळा. पुतळा म्हणल्यानंतर आकार आला. महाराज म्हणतात भक्ती करतो जिव्हाळ्याने भक्ती करतो अशी जो भक्ती करतो तो साक्षात दैवाचा पुतळा. मूर्तिमंत दैवाचा पुतळा म्हणजे तो आहे. आता काही काही गोष्टी अमूर्त आहेत परंतु त्या मूर्त स्वरूपाने संत महात्म्याने आपल्याला दाखवण्याचं काम केलं. आता मोक्ष आपल्याला दिसतो. मोक्ष मुक्ती मुक्ती मावशा मुक्ती म्हणजे आपल्या मुक्ताबाई नावावरी नाही बरं का. मोक्ष आपल्याला जेवताना मुक्ती दिसते पण मुक्ती दिसते का? मुक्ती मोक्ष कुणाला डोळ्याने दिसतो का? परंतु संत महात्म्याने मोक्ष ही दाखवण्याचं काम केलं. साक्षात मोक्षाचा पुतळा ही संत महात्म्याने दाखवला. आता कोणता आहे मोक्षाचा पुतळा? नाथ महाराज माऊलींचं वर्णन करत असताना म्हणतात कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा आणि चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्य म्हणजे काय? मोक्ष. मोक्ष तुम्हा आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही. जेव्हा दिसतो तेव्हा डोळे मोक्ष दिसत नाही. परंतु नाथ महाराजाकडे जा. नाथ महाराज म्हणले तुम्हाला साक्षात मोक्षाचा पुतळा पाहायचा असेल तर जा आळंदीला. माऊली म्हणजे साक्षात मोक्षाचा पुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. साक्षात मोक्षाचा पुतळा म्हणजे माऊली ज्ञानोबा आहे. बोल. आणि प्रेम आपल्याला डोळ्याने दिसतं का? होय. प्रेम आपल्याला डोळ्याने दिसतं का? परंतु संत महात्म्याने प्रेमाचा पुतळाही आपल्याला डोळ्याने दाखवण्याचं काम केलं. नाटामध्ये प्रमाण आहे बघा. विठ्ठल प्रेमाचा पुतळा. काय? विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, प्रेमाचा पुतळा लाविला चाळा विश्व विठ्ठले. प्रेम डोळ्याने दिसत नाही. आणि कुठं जर तुम्ही बघितलं असेल तर ते प्रेम नाही, ती वासना आहे, ते प्रेम नाही. परंतु प्रेमाचा साक्षात पुतळा जर तुम्हाला पाहायचा असेल तर विठ्ठल प्रेमाचा पुतळा पंढरपूरला ना आणि माझ्या पांडुरंगाची मूर्ती पहा. साक्षात प्रेमाचा पुतळा म्हणजे माझा विठ्ठल आहे. विठ्ठला विठ्ठला. शांती दिसते का आपल्याला? होय. शांती दिसत नाही. परंतु शांतीचा साक्षात पुतळा जर पाहायचा असेल तर कुठे जायचं?
नाच मारणारा पैठणला जा